शिंदे गटातील आमदारांकडून बघायला मिळते. संजय गायकवाड यांनी राहुल गांधींच्या बाबतीत जे विधान केलं की जीप छाटीत त्याला 11 लाखाचं बक्षीस अनेक बघा, काही व्यक्तींवर न बोललेलं बरं, सोडून द्या. तो मेरा भी यही सवाल था कि राहुल गांधी पे कुछ लोग महाराष्ट्र में ऐसे हैं, खास करके जो 40 गद्दार है, उनमें से कुछ लोग जो बातें करते हैं उसके ऊपर आप ध्यान मत दीजिए. मैं अलर्ट करता हूँ, वो बातें ऐसी करती है, सीरियसली मत लेना. सर, शिंदेंनी जो स्ट्राईक रेट आणि क्षमता हा जागा वाटपाचा निकष किंवा फॉर्म्युला सांगितला, त्यातले पडसाद आपल्याला महायुतीत बघायला मिळत आहे. अजित पवार गट सावध आहे आणि 80 ते 90 जागांवर ठाम असून उद्या तातडीची बैठक बोलावली. बघा, महायुती म्हणून जो काय प्रकार आहे त्यात जागा वाटपावरून तुम्ही जे काय म्हणताय त्याच्यावरती आम्हाला चर्चा करण्याची काही तशी गरज नाही. तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. भारतीय जनता पक्ष हा प्रमुख पक्ष आहे आणि बाकीचे उरलेले जे 2 पक्ष आहेत ते आश्रित आहेत आणि जेव्हा आश्रित असतात, आश्रितांना फार आवाज नसतो. भारतीय जनता पक्षाबरोबर स्वाभिमानासाठी लढली ती फक्त शिवसेना आणि प्रसंगी लात मारून आम्ही बाहेर पडलो. ही हिंमत दुसऱ्या कोणामध्ये नाही. ती शिवसेनेमध्ये होती, आम्ही बाहेर पडलो. त्याच्यामुळे आता भारतीय जनता पक्षाची दिल्लीतले जे गुजराती व्यापार मंडळ आहे ते जे काय त्यांच्या समोर फेकतील तुकडे ते त्यांना निमूटपणे स्वीकारावे लागतील. स्वाभिमान, अभिमान, अस्मिता हे विषय संपलेले आहेत त्यांच्या बाबतीमध्ये. तर मुळातच बेकायदेशीरपणे मुख्यमंत्री केलं, बेकायदेशीरपणे सरकार हातात दिलं, हेच फार मोठ्या गोष्टी आहेत त्यांच्यासाठी. त्याच्यामुळे जे मिळते ते घ्या आणि गप्प बसा, ही त्यांची एक भूमिका भारतीय जनता पक्षाची राहील. आणि आपण पहा, मी सांगतोय तेच सत्य राहील. स्ट्राईक रेट हे या विधानसभेत काय असतो वाटपाचं प्रमुख सूत्र असं दिसतंय, कारण लोकसभा निवडणुकीत स्ट्राईक रेट काय असतो? स्ट्राईक रेट हा स्ट्राईक रेट कोणामुळे झाला? हा स्ट्राईक रेट भारतीय जनता पक्ष आणि मोदी शहांमुळे झाला. त्याचं कारण असं आहे, मोदी आणि शहांनी निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावरती दबाव आणला नसता. आय रिपीट, मोदी शहांनी निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाची आरती केली नसती 2.5 वर्षापूर्वी, तर शिवसेना हा पक्ष बाळासाहेब ठाकरेंचा आणि चिन्ह धनुष्यबाण हे एकनाथ शिंदेना मिळालं नसतं, कायद्यानं मिळालं नसतं, घटनेनं मिळालं नसतं. आणि त्याच्यामुळे हा स्ट्राईक रेट जो आहे तो आणि पैसा आणि यंत्रणा, एकनाथ शिंदे किंवा अजित पवारांमध्ये स्ट्राईक रेटची एवढी खुमखुमी असेल तर स्वतःचा पक्ष काढावा, स्वतःचं चिन्ह घ्यावं आणि निवडणूक लढवावी आणि स्ट्राईक रेट दाखवावा, जरूर दाखवावा. आम्ही तो स्ट्राईक रेट मानू. पण विधानसभा निवडणुकीत समजा जर स्ट्राईक रेट मानला तर महाविकास आघाडीत सगळ्यात स्ट्राईक रेट कमी शिवसेना. अजिबात नाही, अजिबात नाही. हे तुमचं चुकीचं विधान आहे. काँग्रेसचा स्ट्राईक रेट जास्त असं आपण म्हणतात, याचा अर्थ असा एनसीपीचा सगळ्यात जास्त 10 असू द्या, 8 जागा जिंकून आल्या. हो, मग काय झालं? पण त्या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे जे मोठ्या प्रमाणात मतदान आहे ते ट्रान्सफर झालं. कोल्हापूरची जागा आम्ही जिंकत होतो, ती काँग्रेसनं आम्ही जिंकायला दिली. अमरावती ही जागा शिवसेनेची, ती आम्ही काँग्रेसला दिली. रामटेक जिंकणारी जागा आम्ही काँग्रेसला दिली. या 3 जागा जर शिवसेनेकडे असत्या तर शिवसेना 100% जिंकली असत्या. या 3 जागा राष्ट्रवादी काँग्रेस, अगदी बारामती पासून सर्वत्र शिवसैनिकांनी विजयाचं अक्षरशः जीवाचं रान केलेलं आहे. अर्थात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मते आम्हाला मिळालेली आहेत मोठ्या प्रमाणात, हे आम्ही मान्य करतो. पण स्ट्राईक रेटचा विषय कुठेच येत नाही. राऊतसाहेब, विधानसभा निवडणुकीत जागा वाटपात सगळ्यात जास्त जागा महाविकास आघाडीत शिवसेना युबीटी लढवेल का? उद्यापासून त्या संदर्भात आमची चर्चा सुरू होईल. जागा वाटपाची उद्यापासून 18, 19 आणि 20 हे 3 दिवस आम्ही सलग बसणार आहोत. 3 पक्षाचे नेते
आणि त्यातून जे फॉर्म्युला येईल बाहेर कोणी कुठे लढायचं तो अंतिम राहील. नाही, पण काँग्रेस म्हणते की ते 125 जागा काँग्रेस म्हणजे कोण, राहुल गांधी म्हणतायत की खरगे साहेब म्हणतायत? तेवढं राज्यातले नेते तर म्हणत आहेत. बघा, शेवटी काँग्रेसचा निर्णय हा दिल्लीतून घेतला जातो. महाराष्ट्राच्या बाबतीत म्हणाले शिवसेना उद्धव ठाकरे हे हायकमांड आहे. नाही, पण शिवसेनेची या क्षणाची मागणी किती आहे? मागणी असण्याचं काय, जिंकेल त्याची जागा, हीच मागणी. मागणी कशी असते? जो जिंकू शकेल, ज्याची ताकद आहे विधानसभेत जिंकण्याची, लढण्याची, त्याचीच ती जागा राहील. साहेब, विधानसभा निवडणुकीत आणखी एक बातमी समोर येते आहे. स्वतः अमित ठाकरे यांनी पक्षाच्या बैठकीत इच्छा व्यक्त केली आहे निवडणूक लढवण्याची, आणि पक्षाच्या नेत्यांनाही सांगितलं की सगळ्यांनी निवडणूक लढली पाहिजे. अमित ठाकरे यांच्या भूमिकेकडे कसं पाहतात ते? विधिमंडळ राजकारणात येऊ पाहतात, निवडणूक लढवू पाहतात. पहा, लोकशाही आहे, त्यांचा एक राजकीय पक्ष आहे आणि त्या पक्षाचे अध्यक्ष त्यांचे वडील आहेत, बरोबर आहे. त्यांच्या पक्षानं जर निर्णय घेतला असेल निवडणुका लढायच्या आहेत, तर त्या निर्णयावर मी कशाकरता व्यक्त व्हायचं? अमित ठाकरे एक तरुण नेते आहेत, त्या पक्षाचे ते प्रमुख नेते आहेत आणि त्यांना निवडणूक लढण्याचा पूर्ण अधिकार आहे. आणि त्यांच्या पक्षाचा जो निर्णय असेल किंवा त्यांच्या कुटुंबाचा निर्णय असेल तर आम्ही त्याच्याकडे पाहताना म्हणू की एक तरुण मुलगा राजकारणामध्ये येतो. नाही, पण राऊतसाहेब, आदित्य ठाकरेंनी जेव्हा निवडणूक लढवली त्यावेळेस वरळीमध्ये सर्वच राजकीय पक्ष, विशेषतः मनसेनंही सहकार्य केलं होतं, त्या मतदारसंघात उमेदवार दिला नाही. अशा वेळेस जर अमित ठाकरे यांनी निवडणूक लढवली तर शिवसेना